तुम्हालाही कधी असं वाटतं का की एका दिवसात 24 तास कमी पडतात? घर, मुलं, स्वयंपाक, कपडे, साफसफाई आणि तरीही दुसऱ्या दिवशीची तयारीही करायची असते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की संध्याकाळपासून दुसऱ्या दिवशी दुपारच्या जेवणापर्यंतचा माझा दिवस कसा जातो आणि मी वेळेचं नियोजन कसं करते. चला सुरुवात करूया. संध्याकाळ झाली की माझ्या दिवसाचा दुसरा टप्पा सुरू होतो. दिवसभराची धावपळ संपली असली तरी अजून काही कामं बाकीच असतात. सगळ्यात आधी कपडे घडी करून त्यांच्या जागेवर ठेवते. माझ्यासाठी कपडे लगेच घडी करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण त्यामुळे दुसऱ्या दिवशी घर पसारा झाल्यासारखं वाटत नाही. लहान लहान सवयीच घर व्यवस्थित ठेवायला मदत करतात. पूर्वी मला वाटायचं की एवढी कामं एका दिवसात पूर्णच होऊ शकत नाही, पण आता एक गोष्ट शिकले, एका वेळी एकच काम आणि जे काम लगेच पूर्ण होऊ शकतं ते लगेच करून टाकायचं. यामुळे दुसऱ्या दिवशीची सुरुवात खूप हलकी वाटते. तर इथे ना मी जे घडी केलेले टॉवेल आहे ना, ते माझ्या ज्या वॉशरूममध्ये शेल्फ आहे तिथे आणून सगळे ठेवले, जेणेकरून सगळ्यांना एकत्र मिळतील. सकाळची सुरुवात नेहमी नव्या ऊर्जेने करण्याचा प्रयत्न करते. आजच्या नाश्त्यासाठी बनवते आहे घरच्यांचा आवडता नाश्ता, ते म्हणजे आप्पे. माझा प्रयत्न नेहमी असतो की नाश्ता चविष्ट असावा आणि पोटभरी. सकाळचा नाश्ता सगळे मिळून केला की दिवसाची सुरुवात अजून छान होते. नाश्त्यानंतर लगेच दुपारच्या जेवणाची तयारी सुरू करते, पण त्याच्या आधी मी इथे ना माझ्या देवाची पूजा केली की मन अगदी प्रसन्न आणि शांत वाटतं. तर इथे माझी देवाची या भाजीला तुम्ही काय म्हणता मला नक्की सांगा. आमच्या इकडे ना आम्ही याला गिलके म्हणतो आणि याचे आम्ही भजे पण करतो आणि भाजी पण करतो. तर आज ना मी तुमच्यासोबत याची भाजी शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कळलाच असेल की हा व्हिडिओ दोन भागात डिवाईड आहे. कालच्या इव्हिनिंग रुटीनपासून तर आजच्या मॉर्निंग रुटीनपर्यंत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझं रुटीन कसं वाटलं आणि भाजीला तुम्ही काय म्हणता हे पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. हो, आपले लंच बॉक्सचे 30 डब्याचे रेसिपीज रोज अपलोड होतात आहे, ती बघायला विसरू नका. माझ्या यूट्यूब चॅनलवर ऑलरेडी 6 दिवसाची रेसिपी अपलोड झालेली आहे, तर नक्की जाऊन बघा. आणि अजून पुढच्या रेसिपीज अपलोड होणारच आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नाश्त्यानंतरच माझी दुपारची जेवणाची तयारी सुरू होते. आधीच थोडी तयारी करून ठेवली की नंतरची घाई कमी होते. तर जे काही चॉपिंगचं काम असतं माझं, ते मी प्रयत्न असतो की मी नाश्त्याच्या नंतरच करून ठेवू, म्हणजे फक्त आंघोळ करून पूजा करून मला फक्त भाजीच फोडणीला घालायची असते, कारण पोळ्या तर माझ्या ऑलरेडी लंच बॉक्स जेव्हा मी बनवते तेव्हाच झालेल्या असतात. तर इथे मी जसं तुम्हाला म्हणत होते की मी इथे ना गिलक्याची भाजी करत आहे. तर अगदी साधी भाजी, आपण तेल, कांदा, त्याच्यानंतर कढीपत्ता आणि मी ही चण्याची डाळ भिजत घातली होती. ती चण्याची डाळ पण मी त्याच्यात घातली आणि आपले जे काही बेसिक मसाले असतात ना, ते हळद, तिखट, मीठ आणि थोडासा गोडा मसाला नाही तर गरम मसाला, तुमची चॉईस आहे, तुम्ही काही पण घालू शकता. तर असे सगळे बेसिक मसाले तयार करून मी अशी छान भाजी तयार केली होती आजच्या लंचसाठी. साधं जेवण आणि नेहमी रोज काय स्पेशल करण्यापेक्षा साधं जेवण कधी पण ना सगळ्यांनाच आवडतं. तर मला असं वाटतं ना, कधी पण रोज स्पेशल होण्यापेक्षा साधं घरगुती जेवण पण सगळ्यांसोबत बसून केलेलं खूप छान लागतं. तर इथे मी अशी भाजी फोडणीला घातली आणि त्याच्यानंतर ती शिजण्यासाठी थोडंसं पाणी घातलं आणि माझं लंच झाला होता रेडी. पण आता लंच झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यांनाच तुम्ही रिलेट करू शकत असाल की आपल्या ओट्याची जी काही अवस्था होते ते आवरणं आधी जास्त नेसेसिटी असते. तर इथे ना जे काही ओट्यावर मी लंच करण्यासाठी जेवण बनवण्यासाठी सामान काढलं होतं तेच मी सगळं जागच्या जागेवर ठेवत होती, कारण तेव्हाच्या तेव्हा ठेवलं तर ओटा पण रिकामा होतो आणि नंतरच्या कामासाठी तो मोकळा पण असतो. तर आणि नंतर आपल्याला तेवढं वेळ द्यावा नाही लागत.
तर असाच होता माझा संध्याकाळपासून सकाळपर्यंतचा दिवस. मला नेहमी वाटतं गृहिणीचं काम कधीच संपत नाही, पण प्रत्येक छोटं काम आपल्या कुटुंबासाठी केलेलं प्रेम असतं, नाही का? तुमची संध्याकाळची अशी कोणती सवय आहे जी दुसऱ्या दिवशीचं काम सोपं करते? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि द गुज्जू पुणेकरला सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे तुम्हाला रोजच्या आयुष्यातील साधेपण, घरगुती रेसिपीज, लंच बॉक्स आयडिया आणि एका खऱ्या गृहिणीचा प्रवास पाहायला मिळेल. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ.